नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी रसमलाई। तर जनरली रसमलाई आहे ती दूध फाडून त्याचा छेना वेगळा करून बनवली जाते, पण आज आपण इन्स्टंट अशी बनवतोय, म्हणजे पनीर पासून अगदी परफेक्ट अशी रसमलाई बनवून तयार होते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी रसमलाईचा जो रस असतो तो बनवून घेणार आहोत आपण। त्यासाठी फुल फॅट म्हशीचं 1.5 कप दूध घेतलेलं आहे मी। आता याला गॅसवरती ठेवते। दूध आहे ते हलकं कोमट होऊ द्यायचं। दूध हलकं कोमट झालं की मग याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची। इथे मी 4 टेबलस्पून साखर घातलेली आहे 1.5 कप दुधासाठी। साखरेचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलात तरी चालेल। आता याला छान मिक्स करत साखर आहे ती आपल्याला विरघळवून घ्यायची। हीट लागल्यामुळे साखर आहे ती विरघळायला फार काही वेळ लागत नाही, अगदी मिनिटभरामध्ये साखर विरघळून होते। मग याच्यामध्ये आपल्याला काही केसरच्या काड्या घालायच्या आहेत। 10 ते 12 केसरच्या काड्या मी याच्यामध्ये घातल्यात। आणि केसरच्या काड्या आवर्जून घाला, कारण त्याशिवाय रसमलाई आहे ती अगदी अधुरी कशी वाटते। छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे केसरचा सगळा स्वाद आहे तो दुधामध्ये उतरायला मदत होते। आता दुधाला उकळी आली की आपल्याला दूध 2 ते 3 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचंय आणि मग याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये ऍड करू शकता। दूध आहे ते ऑलरेडी आपण फुल फॅटचं घेतलंय, त्यामुळे खूप जास्त आटवायचं नाही। खूप जास्त आटवलं तर ते रसमलाईच्या आतमध्ये सोक होत नाही, त्यामुळे थोडं रनी कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं। मी ते 1 थेंब फूड कलर घातलेला आहे, येलो फूड कलर, म्हणजे रसमलाई आहे ती मस्त डार्क येलो रंगाची दिसेल। पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल। छान असं मिक्स करून घ्यायचं। शेवटला याच्यामध्ये वेलची पूड अर्धा चमचा घातले, जेणेकरून स्वाद आहे तो एकदम छान येईल। पुन्हा एकदा मिनिटभर आपल्याला उकळून घ्यायचंय आणि आपला हा रस आहे तो अगदी तयार झालेला आहे परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये। आता मी गॅस बंद केलाय आणि याला आता बाजूला करून ठेवणार आहे। आता आपण मेन गोष्ट करायला घेऊया, ते म्हणजे रसगुल्ले। तर त्यासाठी इथे मी पनीर घेतलेलं आहे, हे 100 ग्रॅम पनीर आहे। याला छान असं हाताने क्रम्बल करून घ्यायचं, म्हणजे पुढची प्रोसेस आहे ती आपल्याला करायला अगदी सोपी होऊन जाते। पनीर घेताना मात्र अगदी फ्रेश बघून घ्यायचं, म्हणजेच रिझल्ट आहे तो अगदी छान येतो। छान असं याला क्रम्बल करून घेतलं की आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला ऍड करून घ्यायचंय, कारण हाताने चोळून याला जर मिक्स करत राहिलं तर फार वेळ लागतो। त्यापेक्षा ही प्रोसेस आहे ती अगदी सोपी आहे, पटकन 1 मिनिटामध्ये आपलं पनीर आहे ते स्मूथ होतं। आता याच्यामध्ये बाइंडिंगसाठी अर्धा चमचा मी कॉर्नफ्लॉवर घातले। कॉर्नफ्लॉवर आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्येच घातलं, जेणेकरून ते मिक्स व्हायला सोपं होऊन जाईल। आता याला चालू बंद करत 1 मिनिट फिरवून घ्यायचंय। बघू शकता 1 मिनिटामध्ये एकदम स्मूथ असं हे पनीर तयार झालेलं आहे, जसं आपल्याला हवं अगदी तसं। जर हाताने करायला गेलं ना तर 10 मिनिटं सहज लागतात, पण हे 1 मिनिटामध्ये सहज तयार होतं। आता याला मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलंय। आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला तयार करायचे आहेत। अगदी छोटा पोर्शन घेऊन हाताच्या मध्ये छान असं गोल गोल फिरवत त्याचा एकदम क्रॅक फ्री गोळा तयार करून घ्यायचा आहे। ह्याचे छोटे गोळे यासाठी केलेत कारण आपण आज अंगुरी रसमलाई बनवतोय। मोठ्या साईजच्या रसमलाईपेक्षा ही रसमलाई आहे ती कमी वेळामध्ये मुरून तयार होते, त्यामुळे ही मला सोपी वाटते बनवायला। आता आपण याला शिजवून घेऊया, त्यासाठी हलका पाक तयार करून घ्यायचा आहे। इथे 2.5 कप मी पाणी घेतलंय, त्यासाठी अर्धा कप साखर घालायची, म्हणजे परफेक्ट असं हे तयार होतं मिश्रण। कारण नंतर आपण हे रसामध्ये घालणार आहोत, त्यामुळे इथे फार काही गोडवा असला पाहिजे असं नाही। फक्त भांडं घेताना असं पसरट घ्यायचं, जेणेकरून सगळे रसगुल्ले आहेत ते व्यवस्थित शिजायला मदत होते। आता साखर छान विरघळली, पाण्याला मस्त उकळी आली की सगळे गोळे एक एक करून आपल्याला पाण्यामध्ये सोडायचे आहेत। गॅस आहे तो मोठाच ठेवायचा, कारण पाणी उकळत असणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आता ही जी साईज तुम्हाला दिसते गोळ्यांची ती शिजल्यानंतर ऑलमोस्ट डबल होते, म्हणजे आपले रसगुल्ले आहेत ते परफेक्ट शिजलेत असं समजून जायचं। हे रसगुल्ले शिजवताना तुम्ही यांना कव्हर करून शिजवलं तरी चालतं किंवा ओपन शिजवलं तरी चालतं, पण 10 मिनिटं चांगलं शिजवणं खूप गरजेचं आहे। सुरुवातीला 1-2 मिनिट याला अजिबात हात लावायचा नाही, नाहीतर ते विस्कटण्याची शक्यता असते। 1-2 मिनिट पाकामध्ये छान स्टेबल झाले की मग आपल्याला हलक्या हाताने यांना मिक्स करायचंय, म्हणजे असं हलवायचं आहे, जेणेकरून ते सगळ्या बाजूने छान शिजले गेले पाहिजेत। नाहीतर एकच साईड आहे ती त्यांची शिजली जाते, त्यामुळे त्यांना छान असं पाकामध्ये फिरवत राहणं खूप गरजेचं आहे। तुम्ही बघू शकता साईज आहे ती डबल झालेली आहे।
आता एका पळीच्या मदतीने मी त्याला असं गोल गोल फिरवते, म्हणजे सगळ्या बाजून व्यवस्थित ते शिजले जातात. चांगले असे डबल तयार झाले की समजून जायचं आपले रसगुल्ले छान असे शिजलेत. आता आपण इथे गॅस बंद केलाय आणि आता आपल्याला यांना मस्त असं शॉक द्यायचं आहे. म्हणजे हे गरम गरम पाकातले रसगुल्ले आहेत ना, ते अगदी थंड फ्रीजच्या पाण्यामध्ये ॲड करायचे आहेत. ही प्रोसेस यासाठी करायची, जर आपण गरम पाकामध्येच यांना असं गार होऊ दिलं ना, तर त्यांचा जो स्पॉन्जीनेस आहे तो राहत नाही, कडक होतात ते. त्यामुळे आपल्याला गार पाण्यामध्ये यांना ॲड करायचं आहे, म्हणजे ते शेवटपर्यंत अगदी जसे आहेत तसे सॉफ्ट स्पंजसारखे राहतात. आता मी यांना एक एक करून सगळे गार पाण्यामध्ये ॲड केलेत. आता यांना 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते पूर्ण गार होईपर्यंत. आता हे सगळे गार झाले ना की मग आपल्याला ना दुधामध्ये ॲड करायचं आहे. पण दुधामध्ये ॲड करायच्या आधी दूध आहे ते हलकं कोमट करून घ्यायचं आणि मगच ॲड करायचं आहे. आणि तुम्हाला एक रसगुल्ला आहे तो मी उचलून दाखवते, किती मस्त सॉफ्ट तयार झाला आहे. जसं आपण दाबतो ना पुन्हा तो आपला आकार घेतो, म्हणजे आपला रसगुल्ला आहे तो अगदी परफेक्ट तयार झाला आहे. आता हे सगळे रसगुल्ले आहेत ते दुधामध्ये ॲड करायच्या आधी अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे, ती म्हणजे रसगुल्ले आहेत ते मुठीमध्ये पकडून ते घट्ट असे पिळून घ्यायचे, जेणेकरून त्यातील जे पाणी आहे ते निघून गेलं पाहिजे. चांगले घट्ट पिळले तरी त्यांना अजिबात काही होत नाही, म्हणजे आपले रसगुल्ले आहेत ते परफेक्ट तयार झाले तसं समजावं. आणि हे यासाठी करायचं जेणेकरून त्यातील जे पाणी आहे ते निघून जातं आणि त्याच्यामध्ये दूध भरायला मदत होते, म्हणजे दूध शोषून घ्यायला रसगुल्ल्यांमध्ये जागा राहते. त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची. सगळे जे रसगुल्ले आहेत ते पिळून मी दुधामध्ये घातलेत. आता यांना 2 तासासाठी असंच ठेवायचे, म्हणजे छान मुरले जातात. आणि जसे रसगुल्ले टम्म गोल फुगलेले होते ना, अगदी तसे फुगून तयार होतात. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट तयार झालेत. 2 तास मी यांना फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणजे खायला अगदी चवीला लागतात. आतपर्यंत रस गेलेला आहे तुम्ही बघू शकता, आणि आतून मस्त असे जाळीदार झालेले आहेत. चवीला अगदी अप्रतिम लागतात, तोंडात घातल्या घातल्या विरघळतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू. बाय बाय.